नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे MCR PGCET तुम्ही सर्वांनी दिलेली होती, परंतु आता त्याचं जे काही प्रॉपर शेड्यूल आहे की कोणत्या तारखेला तुमचं रजिस्ट्रेशनपासून तर तुमचं कॉलेज सुरुवात होण्यापर्यंत जे काही शेड्यूल असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून तुमच्या इतर मित्रांपर्यंत जे MCRसाठी इंटरेस्टेड आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ सेंड करा. तर जे काही तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते 29 जुलै 2026ला सुरू होणार आहे. म्हणजे आज 27 तारीख आहे, 29 तारखेला ते रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्याचबरोबर तुमची जी काही लास्ट डेट असणार आहे फॉर्म फिल करायची तर ती 9 ऑगस्ट असणार आहे. त्यानंतर जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे तर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची असणार आहे 11 ऑगस्ट 2026ला. त्यानंतर जो काही ग्रॅव्हियन्स पिरियड आहे, तुमच्या फॉर्ममध्ये जे काही डॉक्युमेंट चुकलेले असतील तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी जो काही तुम्हाला टाईम देण्यात येणार आहे तो असणार आहे 12 ऑगस्टपासून तर 14 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर तुमची जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती 17 ऑगस्ट 2026ला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही पहिला राऊंड टाकायचा आहे तुमचा पहिला राऊंड असणार आहे 20 ऑगस्ट 2026ला. त्याचबरोबर रिपोर्टिंग तुम्हाला पहिल्या राऊंडची रिपोर्टिंग 21 ते 24 तारखेपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. त्याचबरोबर दुसरा राऊंड तुमचा 27 ऑगस्टला लागणार असून त्याची रिपोर्टिंग 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यानंतर थर्ड ॲडमिशन राऊंड जो आहे तर तो थर्ड ॲडमिशन राऊंड तुमचा 2 सप्टेंबर 2026ला लागणार आहे आणि तो तिसरा राऊंड जो आहे तर तो तुमचा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथे तुमचा तो कंडक्ट केला जाईल. आपले जे काही ऑफिशियल जे राऊंड असणार आहे तर ते 2च राऊंड असणार आहेत. तो थर्ड राऊंड आहे तो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे कॉलेजला कंडक्ट केला जाणार आहे आणि तो असणार आहे 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत. आणि कमेन्समेंट ऑफ क्लासेस, तुमचे जे काही क्लासेस आहे तर ती क्लासेस सुरू होण्याची जी काही तारीख आहे तर ती असणार आहे 9 सप्टेंबर 2026पर्यंत तुमचे काय होणार आहे, जे काही क्लासेस आहेत तर ते क्लासेस तुमचं जे काही ब्राउचर असणार आहे. त्याचबरोबर जे काही तुमचं शेड्यूल असणार आहे प्रॉपर, तर ते प्रॉपर शेड्यूल जे असणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही फी स्ट्रक्चर आहेत तुमच्या, तर फी स्ट्रक्चर तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण फी स्ट्रक्चर अवेलेबल आहे. तर त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, ज्या काही आपल्या फी स्ट्रक्चर असणार आहे तर हे सगळे तुमचे सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्टमधून तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, फॉर्मचं तुम्ही कोणत्या एक्झामसाठी एलिजिबल आहे हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. तर जे काही फी स्ट्रक्चर असणार आहे फॉर्मच्या, तर जे काही ओपन कॅटेगरी आहेत तर त्यांच्यासाठी 900 रुपये एका सब्जेक्टचे असणार आहे. म्हणजे तुम्ही जर ॲग्रिकल्चरसाठी फॉर्म भरला तर तुम्हाला 900 रुपये लागणार आहे किंवा जे काही कॅटेगरी आहे तर 900 रुपये. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांसाठी 700 रुपये आणि जे काही अदर स्टेटचे जे काही कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी तुमचे 900 रुपये असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचे लवकरात लवकर जे फॉर्म सुटतील तेव्हा तुम्ही काय करा, लवकरात लवकर भरून घ्या आणि जे काही प्रेफरन्स आहेत तर ते प्रेफरन्स तुम्ही व्यवस्थित टाकल्यानंतर तुमचा नंबर लागेल. प्रेफरन्स कसा काढायचा याबाबत आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थी मित्रांना जर कमी मार्क्स आहेत परंतु त्यांना MSc करायचीच आहे आणि ते पण मेजर डिपार्टमेंटमधून, त्यांनी पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही जर ट्राय करत असाल तर चांगल्यात बेस्ट अँड बेस्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आपण तुमची काउन्सिलिंग करून तुम्हाला देते कमी पैशामध्ये तुम्हाला अलॉट करून देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.